युवात वडाळा रेल्वे स्टेशनकडची दृश्य आहेत। दृश्यमानता कमी झालेली आहे। अगदी काळाकुट्ट अंधार दाटून यावा तशीच दृश्य, त्याच्यामध्ये पडत असलेला धोधो पाऊस, रेल्वे ट्रॅक दिसत नाहीयेत। रेल्वे जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। काही रेल्वे आहेत त्याच ठिकाणी उभ्या आहेत। प्रवाशांचा मोठा खोळंबा झालाय। काही रेल्वे ज्या आहेत त्या हळूहळू पुढे सरकतायत, मात्र रेल्वे ट्रॅक हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। वडाळा रेल्वे स्टेशनवरची दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलेले आहेत आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी काही प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून जात होते, मात्र सुदैवानं सध्या आताच्या घडीला अशी काही दृश्य दिसत नाहीयेत, कारण धोधो पाऊस कोसळतोय। आजूबाजूला पावसाचं पाणी जे आहे ते साचलेलं आहे, रस्त्यावर पाणी आलेलं आहे। त्याच्यामुळे नसतं धाडस करू नका असं आवाहन TV9 मराठी सुद्धा आपल्याला करतंय। वडाळा रेल्वे स्थानक परिसरामध्ये अक्षरशः पाणीच पाणी पाहायला मिळतंय। आता ही ट्रेन दिसू लागलेली आहे। ही ट्रेन हळूहळू या मला आंबेलीला जायची सर। तर 2 तास आम्ही इकडे बसलेलो, गाडीचं काय अजून चालू झाली नाही, काय नाही, पण पटरीमध्ये पाणी दिसतंय। पण लवकर सरकारने एवढं घ्यावं पाणी वगैरे काढायला। सूचना काय देण्यात आल्यात का? सूचना काय देण्यात सर अजून काही सूचना नाही घेतल्या आल्या, काहीच नाही अजून। पाणी तर दिसतं पटरीमध्ये, पाणी तर भरपूर आहे। 2 तास गाड्या थांबवल्यात, प्रवास आमचा राहिलाय सर, आम्हाला खूप लांब जायचे। चालत जाऊ घरी काय? तुमचा असा विचार का मी चालत घरी जेव्हा पब्लिक लोक रेल्वे माणसं काय करणार आहे? माणसं एवढं उभं राहिलेत, माणूस लांब लांब जाणार आहेत, माणसं चालत जायला घरी। आणि तुम्ही काय थंड नाही, पाणी नाही, काय पेलं, माणसं जेवायला पण नाही, माणूस जाणार कसं आणि घरी राहणार कसं आहे? जेवण आज सकाळी उठून अरे यहाँ पे मैं 2 घंटे से रुका सर, अभी कुछ भी नहीं हो पा रहा है। सब पानी बंद है, सब जगह बंद है। कहाँ से जाए हम लोग? बस गाड़ी सब बंद है। 2 घंटे से रुके हम लोग। मेरे को जाने आम्ही आता जवळजवळ 1-1.5 तास उभा आहे, काही सुविधा नाही त्याच्यामध्ये। आम्ही आता कसं जाणार? प्रशासनानं काहीतरी केलं पाहिजे ना, त्याच्यावरती प्रशासन काय लक्ष देत नाही। कधीपासून तुम्ही थांबला तिकडे? आम्हाला 2 तास झाले, काहीच नाही त्याच्यावर। सूचना देण्यात येतात